ते दूध आहे ना थोडंसं जास्त लागतं आपल्याला. इतक्या शेवयांसाठी आहे ना मी अर्धा लिटर होईल इतकं दूध वापरले, त्याच्यावर थोडंसं जास्तच वापरले. आता इथे बघा 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मी ही खीर अशी. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जे ब्लॉगर आहेत, जे घरचे ब्लॉग फॅमिलीसोबत बनवतात, त्यांना नक्कीच हे माझं वाक्य पटेल किंवा हे होईल. तर तुम्ही मला सांगा कसं तुम्हाला खरं वाटतं की नाही. तो ब्लॉग तर रेडी आहे, पण अपलोड करण्यासाठी, एडिटिंग करण्यासाठी थोडासा वेळ गेला आणि त्याच्यामुळे थोडासा ब्लॉग पुढे गेला. तर ब्लॉग खूप छोटा आणि मस्त छान होणार आहे. रेसिपीचं आहे आणि इतकी झटपट ही रेसिपी आहे ना, तुम्ही पटकन कधीही करू शकता आणि कधीही करू शकता. मी गुरुवार स्पेशल पौर्णिमा स्पेशल केला होता, गुरुपौर्णिमा होती, त्यासाठी मी हा ब्लॉग केला होता. आणि छान असे नैवेद्य बनवून म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर झटपट अशी शेवयाची खीर बनवली होती मी आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. तर रेसिपी आहे ना एकदम सोप्यात आहे. तुम्ही काही गुरुपौर्णिमेलाच करावा असं नाही. तुम्ही कधीही जेवणामध्ये काहीतरी तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली असेल ना, तर तुम्ही ती शेवयाची खीर नक्की बनवू शकता. आणि एकदा तुम्ही नक्की. आणि माझ्या मागच्या जी कारल्याची रेसिपी होती की, आणि जे माझ्या आषाढीवारीचे ब्लॉग आला होता त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि छान तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील. रेसिपीचे हव्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी काय असे जास्त कॅमेऱ्यात वगैरे शूट नाही करत. माझं साधं शूटिंग असतं आणि जे पण मी काय साधं सिम्पल बनवते ना, तेच मी शूट करत असते. तर तुम्हाला कोणती एखादी रेसिपी बघायची असेल किंवा फॅमिली ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर माझे जास्तीत जास्त फॅमिली ब्लॉग असतात, तर तुम्ही नक्की मला सांगा. आणि हा ब्लॉगसुद्धा शेवयाची खीरीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथं सर्वप्रथम कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये तुम्ही ज्या टोपामध्ये खीर बनवताना ते सुद्धा घेऊ शकता. पण कढईमध्ये कसं ड्रायफ्रूट्स आणि हे भाजतं छान असं शेवळ्या, म्हणून आपण इथे कढई घेतलेली आहे पसरट. त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे, हलके भाजून घ्यायचे आहेत, जास्तीचं नाही, कमी गॅसवरती मस्त भाजून घ्यायचे आहेत छान असे. छान असं ड्रायफ्रूट भाजून झाले. हे आता आपल्याला काढून घ्यायचं आणि ह्या राहिलेल्या तुपामध्ये आहेत ना आपण शेवळ्या भाजून घेणार आहोत. थोड्याशा शेवळ्या भाजून घेतल्या ना की खिरीला छान अशी चव येते. आणि मग आपण दुसऱ्या टोपामध्ये खीर बनवणार आहोत, कढईमध्ये नाही. तर तुम्ही कंटिन्यू करा. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मनुके घालू शकता, पिस्ता घालू शकता, पण माझ्याकडे काजू आणि बदामच होतं म्हणून मी त्याच्यामध्ये सुद्धा इलायचीसुद्धा घालू शकता. जे तुमच्याकडे साहित्य अवेलेबल असेल ना ते तुम्ही इथे घालून खीर बनवू शकता. झटपट होते एकदम, कमी वेळामध्ये. आता इथे शेवळे भाजण्यासाठी टाकलेत. आता मी विचार केला होता टोपामध्ये खीर बनवायची, पण जाऊ द्या. दूध गरम करून घेतलेलं आहे, थोडंसं नॉर्मली दूध थंड केलेलं आहे. आणि मग आता आपण हे शेवळ्या भाजल्यानंतर याच्यामध्ये दूध घालणार आहे. आणि साखर आहे ना तुम्हाला जितकी आवडते ना तितकी. मी 1 पॅकेट घेतलेले आहे. आता मी कसं आमच्या घरी कसं कमी गोड खाल्लं जातं, त्यामुळे साखर थोडीशी कमी घेते. तुम्हाला मी दाखवते. जितकं आपण दूध घेतो ना तितकं साखर घेतात, म्हणजे थोडीशी थोडी. पण आता जाऊ दे, मी तुम्हाला दाखवते. 1 वाटी साखर घेते मी इथं. आता आहे ना याच्यामध्ये अर्धा लिटर होईल इतकं मी दूध घालणार आहे. त्यासाठी इथे साखर घेतलेली, एकदम साखर कमी घेतले. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल ना तुम्ही जास्त साखर घेऊ शकता. ते दूध आहे ना थोडंसं जास्त लागतं आपल्याला. इतक्या शेवयांसाठी आहे ना मी अर्धा लिटर होईल इतकं दूध वापरले, त्याच्यावर थोडंसं जास्तच वापरले. आता इथे बघा 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मी ही खीर अशी परतवत शिजवून घेतले. आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून हे आपल्या आता खीर, तुम्ही आणखीनसुद्धा दूध याच्यामध्ये टाकू शकता किंवा अशीसुद्धा ही खीर. आणि साखर घातल्यानंतर सुद्धा परत मी 1-1.5 मिनटं खीर ही मस्त छान. आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आणि आपली खाण्यासाठी खीर तयार आहे. झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. ही आपण बनवली आहे गुरुपौर्णिमा विशेष आणि मस्त नैवेद्यासाठी बनवली आहे. तुम्ही टोपामध्ये बनवू शकता. मी कढईमध्ये भाजायला घेतलं त्याच्यामुळे मी इथेच बनवून घेतलं. चला तर आपण आता ड्रायफ्रूट टाकूया. छान असे ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि मध्यम गॅसवरतीच येतं. परत मिक्स करून घेऊया. तर कशी वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यासोबत मी छोले मसाला बनवला आहे, त्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्कीच त्याच्याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनवेन.
आणि नक्कीच अपलोड करेल. आणि ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.